मिहिर कोटेचांनी आयुक्त अश्विनी भिडेंना एक पत्र दिलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये बदल्यांचा स्कॅम चालू आहे असा त्यांचा आरोप आहे। ज्या बदल्या खरं तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून रोखलेल्या होत्या त्याच बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि दोषींवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। नेमके दोषी कोण आणि हा स्कॅम नेमका कोणी केला याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही। मिहिर कोटेचा म्हणजे भाजपाचेच आमदार, भाजपाचे आमदार आहेत आणि 2022 पासून प्रशासक म्हणून जो कारभार चाललेला तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन अशा तिघांच्या माध्यमातून तो कारभार चालला होता। त्यानंतर पुन्हा इलेक्शन झाली नंतर आणि आता भाजपचं राज्य महानगरपालिकेमध्ये आलेलं आहे। 2022 पासून तर त्यांचंच राज्य होतं असं म्हणायला काही म्हणजे काही म्हटलंच पाहिजे, कारण तिथूनच चालत होतं। आणि जर मिहिर कोटेचांना असं वाटत असेल तर ज्याच्या हातात सत्ता त्याचा म्हणजे त्याचा अधिकार असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं। नक्कीच एकतर माननीय मुख्यमंत्री यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी महानगरपालिकेच्या बदल्या करण्यात येऊ नये स्थगिती दिली होती, स्थगिती। परंतु मुंबईच्या महापौर त्यांचं एकंदर सगळं वाटचाल बघता एक तर मुळात त्या काँग्रेसमधून आलेल्या आहेत, त्यामुळे भाजप संस्कृती त्यांच्यामध्ये एक्सेप्ट करायला जरा मला वाटतं वेळ लागतोय असं मला दिसतंय। कारण मुख्यमंत्र्यांचं पत्र असताना सर्वोच्च नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, केंद्रानंतर जर महाराष्ट्रात कोणाला पाहिलं जातं देशात तर देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्राला नाकारून स्वतःचं पत्र दिलं आणि पत्रावर सांगितले की अशा अशा बदल्या करण्यात याव्या। एवढं करूनही अजूनही ते चालू आहेत, याचा अर्थ मुंबईच्या महापौरांना बदली करण्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे। हा त्यांचेच आमदार नाव घेतलं नसलं तरी त्यांना तो अंदाज येतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे। उलट पक्षी आमचंही म्हणणं आहे, जर असे व्यवहार अधिकारी किंवा काही खरं त्यात थांबलंच पाहिजे आणि जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या महापौर हरताळ फासणार असतील तर या महापौरांचं कालखंड काय आहे पुढे जाऊन तो कळतोय। मात्र भाजपमधला हा अंतर्गत संघर्ष आहे का? कुठेतरी महापौरांना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? यापूर्वी पण नालेसफाई दौऱ्याच्या पाहणी दौऱ्यावरनं तेच झालेलं आहे। मुंबई अध्यक्ष भाजपचे महापालिकेत खूप जास्त लक्ष देतात अशी सुद्धा ओरड भाजपच्याच गोटातून ऐकू येते। त्यांच्या पक्षात काय अंतर्गत चाललंय, कुठे काय चाललंय याच्याशी आम्हाला आता काहीच देणं घेणं नाही। मुळात महापौर एखाद्या वासरामध्ये वारं भरल्यानंतर जे परिणाम दिसतात त्या गाईच्या वासरात, तसं हे वासरात लंगडी गाई शाणी असा काहीतरी हा प्रकार दिसतोय। कुठेही माझे आदेश असं नसतं, आदेश वगैरे नाही। आपल्याला महापालिकेच्या 1888च्या अधिनियमाने जे काही चालतं आणि त्याच्या सर्वोच्च आयुक्त असतात, सगळे गोष्टी आयुक्त मान्य करतात। ठीक आहे, आपण मुंबईच्या महापौरात अतिशय प्रतिष्ठित पद आहे आणि त्या प्रतिष्ठित पदाला साजेसं काम आतापर्यंतच्या सर्वांनी केलंय। अगदी त्यावेळेच्या काँग्रेस असतील काय असतील, तुम्ही पहिल्यांदाच यांना फक्त शो शायनिंग करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षातून या गोष्टीला विरोध आहे हे त्यांच्या लक्षात येऊ नये याचं आश्चर्य वाटतं। याच्या अगोदर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती दिली होती त्यातली काही 50 ते 55 अधिकाऱ्यांना पुन्हा महापौरांनी किंवा प्रशासनाने त्यामध्ये हे केलं। म्हणजे आता एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे किंवा मुख्यमंत्री नेत्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करतायत का?
100% महापौर जर बाकीच्या गोष्टीला आदेश, तर हा आदेश का नाही पाळत आहे? याचा अर्थ त्यांना इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी. आणि जे आमदारांनी पत्र दिलंय त्या आमदारांनी त्या पत्रात डायरेक्ट म्हटलंय याच्यामध्ये काही जो इंटरेस्ट आहे तो दिसतोय. मग त्या अधिकाऱ्यांचा दिसतोय की महापौरांचा दिसतोय, पण महापौर फारच या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री म्हणून सगळ्या पत्रांना फाट देत आहेत आणि वाटेल तशा वागतायत. हे सगळ्या मीडियाच्या माध्यमातून किंवा चाललेल्या कारभारातून लक्षात येत आहेत. दुसरीकडे 21 मे पर्यंत नालेसफाईची तारीख आहे. ठिकाणी अजून नालेसफाई देखील व्यवस्थित झाली नाही. पाहणी तेवढे करतायत, परंतु मुंबई उपनगरामध्ये काही कंत्राटदारच मिळत नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी पाऊस झाल्यानंतर मुंबईची मुंबई होईल अशी देखील अनेकांच्या मनात आता शंका आहे. नाही, मुंबईचा महापौर पाहणी पहाटे 5ला पण करतात असं आपल्या माध्यमातून मी पाहिलं होतं. आणि तेव्हा पण मी तेच म्हटलं असतं, पहाटेची 5 आजही मुंबईमध्ये काळोखच असतो. पहाट म्हणजे उजाडत नाही. आणि तो त्यातला गाळ म्हणजे काळा आणि निसर्गाचा काळोख ह्यांच्या कॉम्पिटिशन असतात. पण महापौरांचं तिसरं नेत्र आहे असं वाटतंय आणि ते पाहणी करतायत. आणि आपल्याच भाषणात सांगतायत 15% झाली, 10% झाली, होईल, होणार, अशा पद्धतीने बेजबाबदारपणे उत्तरं ऐकतोय आम्ही. प्रत्यक्षात पाऊस येईल तेव्हा मुंबईकर अनुभवतील. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर अनेक चॅनलच्या माध्यमातून याच्यामधून लोकांना जो फरक ठाकरे किंवा यांच्यातला आहे तो लोकांना कळतोय. ताई, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव कदाचित येत्या काळात येऊ शकतो. यापूर्वी सुद्धा सभागृहात त्याची चर्चा झाली, मात्र पाणीपट्टी वाढ टाळण्यात आली होती. पावसाळ्यानंतर पाणीपट्टी वाढ घोषित केली जाण्याची शक्यता आहे. नाही, आमचं म्हणणं असं आहे, मुंबईकरांवर अधिक आता तर महागाईचा भडका उडतोय आणि जे काही चाललंय ते आपण पाहतोय देशापासून गल्लीपर्यंत. तर मला वाटतं पाणीपट्टी वाढवणं हा काय मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसा वाढवणं हा विषय नाही आहे. मुळात ज्या वेळेला 2022ला ज्या पद्धतीने या प्रशासक बसवल्यानंतर जी काय पाण्याची उधळण झाली, रस्ते धुण्याचे असतील, करोडोचे बजेट खाली आणून फक्त मुंबईची रंगरंगोटी आणि पाण्याने रस्ते धुणे ह्याच्या पलीकडे कुठेही काम झालेलं नाही. आणि त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगतोय आणि भोगतील. कारण ह्यांची जर नियतच अशी असेल की मुंबईकरांवर वाटेल तशा मार्गाने दर वाढवायचे आणि महानगरपालिकेची खाली केलेली तिजोरी परत मुंबईकरांकडनंच भरून घ्यायची, मला वाटतं मुंबईच्या नागरिकांवर भर न देता अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे पाणीपट्टी वाढवणं हे सोयीस्कर होणार नाही. त्याच्यासाठी वेगळे विचार होऊन ते कार्यवंतीत करणं हे जास्त फायद्याचं होईल. गेल्या 8 ते 9 वर्षांपासून पाणीपट्टी कर वाढलेली नाही, कारण अनेकांचं म्हणणं होतं की निवडणुका आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवणं सोयीस्कर राहणार नाही. आता निवडणुका संपल्यानंतर 7 ते 8% वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. 8 ते 9 वर्षामध्ये अनेक स्रोत आपण तयार केले. 2022ला जेव्हा प्रशासक काळ आला 91,000 करोडीच्या ठेवी ठेवल्या. बाकी प्रपोजल जे मोठे मोठे प्रोजेक्ट आपण होऊ घातले होते ते 70% पूर्ण केलेले होते. याचा अर्थ मुंबईकरांना तो फरक कळतोय. त्यामुळे 8 आणि 9% वाढवून मुंबईकरां आधीच होरपळत आहेत या संपूर्ण महागाईमध्ये. त्याच्यात पाण्यावरती हे वाढवून कर वाढवून दात करून पोट भरल्यासारखं होईल. उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती संदर्भात एक आकडेवारी समोर आली. उद्धव ठाकरे गेल्या 4 वर्षांमध्ये फक्त 21.58% सभागृहामध्ये उपस्थित होते. त्याच्यामुळे भाजपकडून टीका होती की त्यांनी सभागृहात येऊन कोणाचे प्रश्न सोडवले असा प्रश्न उपस्थित. नाही, मुळामध्ये अनेकांच्या अशा उपस्थिती आहेत की ज्या आहेत ज्या वेळेला ते उपस्थित होते त्या वेळेला त्यांनी मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा देशहिताचे अनेक निर्णय त्यांनी ते मांडले आहेत. त्यांच्या एकंदर प्रकृतीची जर हे पाहिलं, तो जो पिरियड पाहिला तर तो काउंट केला जात नाही आहे. आणि त्यांनी रितसर त्यावेळेला पत्रही दिलेली आहेत. पण जाणून बुजून आजही एवढं सगळं मिळूनही उद्धवजींचीच भीती वाटते
याचाच अर्थ डर अच्छा है. काही देशात दररोज सरासरी 40 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात. यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. शिक्षण असेल, करिअर असेल किंवा भविष्याचा ताण हा असह्य होताना पाहायला मिळतो. कसं पाहता या गोष्टी? महाराष्ट्राचा युवक हा ज्या पद्धतीने देशामध्ये स्थित्यांतर घडली, त्यानंतर आलेली सत्ता, आशेनी या महाराष्ट्राचा देशाचा युवक पाहत होता. पण आता या युवकांची फसवणूक झाली आहे आणि त्यामुळे आज जे स्वप्न आहे, अगदी नीटसारखी एक्झाम, याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि याच्यामध्ये अनेक लोक पकडले जातात आणि त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आहेत. ही काय या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं युवकांनी पण इतका धीर खचून न जाता काही गोष्टी चळवळीने आम्ही करत आहोत, तर आपणही पेशन्स ठेवून आपल्या जीवाचा काहीतरी वाईट करून तुम्ही अजून आपल्या आईवडिलांना दुःखाच्या खाईत लोटताय. ज्याने आपल्याला दुःखाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पण तुम्ही कच खाऊन जर आपली आत्महत्या करत असाल तर तुम्ही आईवडिलांना खूप मोठ्या दुःखात टाकताय असं मला वाटतं. काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होतं. ठीक आहे, ते पक्षाच्या प्रमुखांचं हे आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदाहरणार्थ जर आमचा पक्ष आहे तर आम्हाला जिथे मतदान सांगतील तिथे आम्ही मतदान करणार. हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा आदेश असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या व्यवस्थित सुरू नाहीये. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी पवारसाहेबांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेलांनी पार्थ पवार यांच्या संदर्भात काही गोष्टी ज्या आहेत त्या पवारांना सांगितल्या. तुम्ही त्यांना समजावं अशी देखील विनंती त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीने पाहताय? दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये काही व्यवस्थित सुरू नसल्याचं पाहायला मिळतं. मुळामध्ये ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांनीच शरद पवारांची, माननीय लोकनेते शरदचंद्रजी पवारांचं, ज्याला आपण म्हणतो ना कंबर तोडणं किंवा विश्वासघात करणं, हे अजितदादांच्या कानाला भुणभुण भुणभुण लावून सगळे आपले गोष्टी लपवण्यासाठी जी काही स्थित्यांतर घडवून आणली, त्यानंतरचं माननीय सन्माननीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जो ॲक्सिडेंट, त्याच्याबद्दल चाललेल्या चर्चा आणि त्याच्या चर्चेमध्ये ह्या दोघांच्या चाललेल्या आगावगिरी बघता सुनेत्रा वहिनी ह्या अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकतायत असं तरी आत्ता दिसतंय. त्यामुळे एका नारीला कमकुवत करून जर काही कोणाचे प्रयत्न असतील तर ती नारी किती भारी आहे हे नेत्राताईंच्या कामकाजामधून दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.